तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होते तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून पीक विमा रखला होता। अखेर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपये आता या ठिकाणी 45,000 रुपये आणि पुन्हा वर 900 रुपये म्हणजे की एवढी रक्कम आता शेतकरी बांधवांना प्रत्येक एका शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या बाबतीत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, कारण की पीक विमा तुम्हाला अनेक वर्षापासून भेटला नव्हता। आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज 16 जिल्ह्यामधील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या किती वर्षाचा पीक विमा जो तुम्हाला भेटला नव्हता त्याचे वितरण आता सुरू आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकता। आता या 16 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना आता आनंदाचा मेसेज येणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये 45,000 रुपये जमा झाले। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, गेल्या किती वर्षापासून पीक विमा भेटला नव्हता, मग आता नेमकं पीक विमा कशामुळे भेटणार त्याचे कारण व त्याचे उत्तर आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आता महत्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये आपण संपूर्ण यादी पाहणार आहोत की कोणकोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षापासून रखलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज दुपारपासून वितरित करायला सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला होता त्यांना आता त्यांच्याच खात्यामध्ये आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता कसल्याही प्रकारे विलंब होणार नाही। शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट पाहिली होती, पीक विमा आज येईल, पीक विमा पुढील महिन्यामध्ये येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्यांना भेटला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा याच 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। आता या 16 जिल्ह्यामधून तुम्ही पात्र आहात का ते जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आणि जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता या ठिकाणी जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आहे आणि यादीनुसारच प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता महत्वाचं म्हणजे की बघा सरकारने सुरुवातीला सांगितलं आहे की जिल्हा तो म्हणजे की पुणे, बघा त्यानंतर आहे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्याबद्दल आपण बोलत आहे। या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासांच्या आतमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकरी असाल तर हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। आता बघा पिकानुसार तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वाट पाहिली आणि अखेर तो दिवस आता उजळला आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे आणि प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम आता जमा होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत अशी मंजुरी दिली आहे। काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबला होता, परंतु सरकारने तातडीने आदेश काढून निधी सोडण्याच्या सूचना दिल्या आहे। येत्या 5 तासांमध्ये 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा वर्ग केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। बघा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे। बघा 3,178 कोटी रुपयाचा निधी, इतका मोठा प्रचंड निधी शेतकऱ्यांना आता मिळत आहे। बघा सर्वात महत्वाची यादी आहे शेतकरी बांधवांनो, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आणि अत्यंत महत्वाचं आहे बघा पिकांची पण यादी। आता पिकानुसारच मिळणाऱ्या रकमेचा विचार करूया। जर तुम्ही भात पीक मागील 3 वर्षांमध्ये लावला असेल तर 50,000 रुपये पर्यंत पीक विमा तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना मागील 3 वर्षाचा मिळून 33,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। बाजरी पिकांसाठी 32,000 रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून आता वितरित केली जात आहे आणि 5 तासाच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा आणि नवीन काही अपडेट आल्यास सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच अपडेट पाहायला मिळत राहील। आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना हे अपडेट पाहायला मिळेल।